ब्लडमध्ये प्लास्टिकचे पार्टिकल्स निघतात. सगळंच प्लास्टिकमध्ये पितोय ना, दूध प्लास्टिकमध्ये, पाणी प्लास्टिकमध्ये. तर ते तुम्हाला काय वाटतं, आपण बिस्लरी बॉटलमध्ये पाणी पितोय, ते उष्णता त्याला हीट, पाणी उष्णतेमुळे गरम झाल्यानंतर ते प्लास्टिक वितळतं, माहिती आहे ना. प्लास्टिक तर लगेच वितळतंय. त्या उष्णतेमुळे ते प्लास्टिकचे बारीक बारीक अणू आणि रेणू, हे शब्द शिकलो ना विज्ञानात आपण, त्यातले अणू विरघळतात आणि ते त्या द्रवामध्ये मिक्स होतात, ते आपण पितोय. सगळ्या शरीरामध्ये प्लास्टिक फिरते. आता रक्तामध्ये प्लास्टिक वाढायला लागलं, त्याचं सगळं कॅन्सर होणार, आपल्याला त्वचारोग होणार. पिशवी नाही नेली तरी मी ती प्लास्टिकची पिशवी घेत नाही. काहीतरी घ्यायचं. आता ते काल पण मी गेलेलो, आपल्या समर्थ काय त्याचं नाव, त्याच्या शेतात गेलेलो आम्ही, चिंचा घेतला, माझ्याकडे पिशवी होती, माझ्याकडे कुर्ता होता, मी याच्या असं तुम्हाला पिशवी देत होता, मी असं त्याच्यात घेतलं चिंचा आणि घेऊन आलो घरी. वापर टाळायच्या गोष्टी टाळणे खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या आजीबाबांनी जर प्लास्टिक वापरलं असतं ना, तर आपल्याला राहता सुद्धा. मोठ्या मुलांना त्या बॅनर, म्हणजे ते व्यवस्थित पहिली दुसरीची मुलं इथं बसा. फक्त 2-2 मुलांनी बॅनर पकडा. कचरा एका ठिकाणी ठेवा एका ठिकाणी. खाली पाय बरं. एका ठिकाणी आणा सर्व. गोणी कुठे गोणी? काय करायचं? आपल्या गावामध्ये फाउंडेशनतर्फे आज हे शिबिराचं काम राबवण्यात आलेलं आहे. आज हे छोटे मुलं सगळे साफसफाई, गाव साफसफाई चालू आहे. तर काय ग्रामस्थ म्हणून काय सांगाल तुम्ही? एकदम चांगले. अजून त्याबद्दल फाउंडेशनचं अभिनंदन. या गावामध्ये बालसंस्काराचे अभियान चालू आहे आज कितीतरी वर्षापासून. यामधून लहान मुलांवरती जे चांगले संस्कार किंवा गावातील स्वच्छता ही लहान मुलं आज एवढ्या पद्धतीने करतात, त्याबद्दल गावाचा एवढा मोठा अभिमान होत असताना नागरिकांनी त्यात बहुत करून सहभाग घेतला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आयोजक आणि नियोजक मंडळांचं आभार मानणे हे कौतुकास्पद आहे. पिंपरी पेंढार गावामध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून आज ग्राम स्वच्छता अभियान राबवलं, तर काय सांगाल सर? नमस्कार.
प्रथमचा सर्व पालकांना धन्यवाद आणि ग्रामस्थांना धन्यवाद की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपलं बालसंस्कार शिबिर असे अतिशय आनंदाने उत्साहामध्ये सुरू आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही आज एक नवीन बदल घेतला की ग्रामस्वच्छता झाली पाहिजे. ग्रामस्वच्छता अभियान हे फाउंडेशनने सुरुवातीपासून आत्तापर्यंत करत आलेलं आहे. परंतु काही काळामध्ये मध्य काळामध्ये आम्हाला ते शक्य होत नव्हतं. तर आम्ही मुलांच्या माध्यमातून आज एक छोटासा प्रयत्न केला. माझ्या ग्रामस्थांना विनंती आहे की फक्त 1 तासामध्ये विद्यार्थ्यांनी आणि आम्ही जवळपास 40 गुणी कचरा काढला आहे, जो प्लास्टिकचा कचरा आहे की जो आपल्याला खूप धोकेदायक आहे. प्लास्टिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का ते विघटत नाही, ते नाश होत नाही आणि त्याचा कचरा हा आपला झाला नाही पाहिजे. ही आपली यातून सगळ्यांना आमचा संदेश आहे की तुम्ही प्लास्टिकचा वापर करत असाल तर तो बंद करा आणि प्लास्टिक इतरत्र न फेकता तो डस्टबिनमध्ये टाका. गावामध्ये प्रत्येक दुकानाच्या बाहेर जी डस्टबिन आहे त्यामध्ये कचरा टाका, इतरत्र कचरा टाकू नका. आपलं गाव, आपली जबाबदारी, स्वच्छ भारत सुंदर भारत, आपलं गाव आपल्या जबाबदारीच्या माध्यमातून आपण सर्वांनी यामध्ये काम करूयात आणि आपलं गाव कसं स्वच्छ राहील. आज मुलांच्या माध्यमातून आपला संदेश मिळाला आहे. आज मुलांनी अक्षरशः कानाकोपऱ्यातले गल्लीतले कचरे काढून एक छोटासा प्रयत्न केला. 40 गुणी कचरा एवढ्याशामध्ये निघाला आहे, तर तो 25% सुद्धा कचरा नाही आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी अशा प्रकारे प्लास्टिक इतरत्र न टाकता डस्टबिन टाकावे. तसेच या बालसंस्कार शिबिरामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपले अनावश्यक खर्च टाळून या शिबिरासाठी जी मदत आहे ती आपण सगळ्यांनी दिली पाहिजे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार घडले पाहिजे, चांगले त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. अजून आमचा वृक्षारोपणचा कार्यक्रम बाकी आहे. अजून आमचा किल्ले हडसर हा प्रवास आमचा बाकी आहे. तसेच मातृपितृपूजन हाही कार्यक्रम बाकी आहे. माझी आज सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपण सर्वजण या शिबिरासाठी सहकार्य करावे. धन्यवाद. लहानपणी काजू आणि बदाम मिळत होते का बाबा आई? तर त्यांना नव्हतं मिळत ते खायला त्यावेळेस. त्यांची परिस्थिती तशा परिस्थितीतून त्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं आणि तुम्ही त्याच गोष्टी निवडून काढताय. अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे. तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, एकत्र म्हणा बदनी कबळ घेता. नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते. नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवितवान. तुमचा नंबर आला, तिला बिस्किटचा पुडा द्यायचा आहे. सर तुमच्या हस्ते द्या. सरांनी टाळ्या वाजवा. त्यामध्ये ही जोडी जिंकली होती बघा. या जोडीचं नाव आहे, तुझं नाव काय? शिवन्या. आणि तुझं? हा, ही जोडी जिंकली होती बघा. यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या या ग्रुपमध्ये. हा, सर्वात लहान वयाने कोण आहे? सर्वात लहान म्हणजे 2 वर्षाचं. हा, कोण सर्वात लहान आहे रे आपल्या ह्या शिबिरामध्ये? सर्वात लहान कोण आहे? हा, बघा, उभा राहा रे बाळा, उभा राहा. बघा, सर्वात छोटा मुलगा आहे.